लाडकी बहीण योजना 3.0 तीसरा चरण प्रारंभ याप्रमाणे भरे लाडकी बहीण योजना के फॉर्म। आता राज्य सरकारने नवीन लाडकी बहीण तिसरा टप्पा चालू केला आहे, जेणेकरून जे राहिलेल्या महिला आहेत त्यांनी हा फॉर्म भरावा. ज्यांच्याकडून काही कागदपत्रांच्या त्रुट्या निघाल्या व आधार कार्डावर चुकीचा फॉर्म निघाला, चुकीची माहिती निघाली होती, त्यांच्यासाठी तिसरं चरण प्रारंभ केला आहे. महाराष्ट्र सरकार लवकर लाडकी बहीण योजना 3.2 साठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करेल. महिला सक्षमीकरण आणि राज्यातील महिला नागरिकांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने राज्य सरकार हा कार्यक्रम तयार केला आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती सुनील तटकरे यांनी नुकतीच घोषणा केली की महिलांसाठी योजनेची अंतर्गत अनुदान रक्कम 1500 रुपये प्रति माह वरून 2100 रुपये प्रति महिना केली जाईल. म्हणजेच जे लाडक्या बहिणींना 1500 रुपये महिना मिळत होता तो आता 2100 रुपये महिना मिळणार आणि 2025 सालासाठी अर्ज प्रक्रिया नव्याने सुरू होईल. नवीन वर्षासाठी महिलांसाठी नवीन योजना सुरू केली आहे महाराष्ट्र सरकार यांनी. लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या 2 टप्प्यात 60 लाखहून अधिक महिलांचे अर्ज नाकारण्यात आले होते. पहिल्या 2 टप्प्यात 60 लाख महिलांचे अर्ज मान्य केले नव्हते सरकारकडून आणि आता त्या महिलांना पुन्हा एक संधी मिळाली जे लाडक्या बहिणी होऊ शकतात आपल्या राज्य सरकारचे. या सर्व महिलांचे अर्ज खालील कारणांमुळे नाकारण्यात आले होते: कागदपत्रे त्रुटी, अर्ज आणि आधार कार्डवरील चुकीची माहिती आणि आधार कार्डशी जोडलेला मोबाईल क्रमांक. तिसऱ्या टप्प्यात ते त्यांचे सुधारित करण्यास सक्षम आहेत. अनुप्रयोग आणि प्रोग्रामसाठी पुन्हा अर्ज करा. लाडकी बहीण योजना तिसरा चरण प्रारंभ. आता महिलांना मिळणार 2100 रुपये. आज ही भरे फॉर्म, किसको मिलेंगे पैसे. कसा भरायला लागते पहिल्यासारखाच का? हो. भरभराम आपला माझी लाडकी बहीण योजना 3.2 नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत: आधार कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो, मतदार ओळखपत्र, मूळ पत्ता व पुरावा, आधार कार्डशी जोडलेला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असलेला पाहिजे, शिधापत्रिका म्हणजेच राशन कार्ड, बालिका योजना फॉर्म, हमीपत्र. एवढे कागदपत्र आवश्यक आहेत. पात्रता आवश्यकता: महिला अर्जदाराने महाराष्ट्र राज्यात वास्तव्य केले पाहिजे, म्हणजेच महिला महाराष्ट्र राज्यातील असली पाहिजे. महिलेचा मोबाईल क्रमांक तिच्या आधार कार्डशी जोडलेला असावा. महिलेचे कुटुंब आयकर भरणारे नसावे आणि वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे. म्हणजेच महिलेचे वर्षाला 2,50,000 कमी कमावणाऱ्या कुटुंबालाच हा लाडकी बहीण योजनेचा फायदा होऊ शकतो. महिलेचे बँक खाते असणे आवश्यक आहे, जे आधार कार्ड आणि डीबीटी पर्यायाशी जोडलेले असणे आवश्यक आहे. महिलेच्या कुटुंबात 4 चाकी वाहन नसावे. म्हणजे महिलांच्या घरी कुटुंबात 4 चाकाची गाडी नसावी. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार महिला माझी लाडकी बहीण योजना 3.2 अंतर्गत अर्ज करू शकतात. केवळ 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला. लाडकी बहीण योजना 3.2 नोंदणीसाठी महिला पोर्टलवरून ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका.